नाही. जर काही असं आहे तर मी तुम्हाला का नाही सांगणार. मी तुम्हाला सांगितलं नसतं का आतापर्यंत. सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतात, सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे, तरी बी मला तुम्ही तीनदाच म्हणता. नमस्कार मित्रांनो, बघा मी आता आज सकाळी उठून स्वयंपाक केला, सगळं झालं. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळचे आता 9:30 वाजले. आता माझं काम आवरले. मी आता कसं आहे माहिती का, शिवाजीची तब्येत झाली खराब, त्याच्यामुळे आता सगळे कामं मला करावं लागतील. आता कसं आहे, आता मला जायचं आहे दुकानावर. आता माझा नाश्ता झाला, डब्बा तयार झाला. शिवानीला खिचडी बनवून दिली, तरी तिला खाऊ वाटत नाही खाऊ वाटत. त्याला मी काय करू सांगा बरं. आयतं दिलं तरी खाऊ वाटत नाही. काय सांगावं, खाऊ वाटतं ना. गरम गरम थोडंसं खायचं ना. गरम गरम खिचडी कोणाकोणाला आवडती सांगा बरं, कमेंटमध्ये सांगा. काय पटपट. तुमचा DSK आता उठलाय. आता हे बघा, आता उठला, याची आंघोळ झाली आणि मस्त बसलाय खाटावर. मला लागलं जुलाब. हे बघा, हे ती म्हणजे जवान कोण आहे बघा. आता ह्याचं दुखतं, तिचं दुखतं, मग आता आम्ही काय काम करावं. हे बघा, ह्याला बी गोळ्या चालू गोळ्या चालू आहेत. मला बी गोळ्या खाल्ल्या. आता गोळ्या खाल्ल्यामुळे काय झालं माहिती का, पोटात झाली गडबड झाल्यामुळं लागलं जुलाब. आता जुलाब लागल्यामुळे विषय असं झालेला आहे की मला सुधारत नाहीये. त्यामुळे मी मम्मीकडे कॅमेरा दिला होता, म्हणलं मम्मीला व्हिडिओ काढायला लावतो. पण असं असतं का बरं, आता आम्ही काम करायचं वय आहे का आमचं आता. नाही 90 वर्षाला का वय. मग 90 असो का काय असो, आता दुकानात काम करायचं, घरी काम करायचं, परत तुम्हाला आयतं खायला द्यायचं, मग ते काय जमतं का आमच्याकडे. आणि याला बी बरं, ह्याला बघून कोणी म्हणेन काय तब्येत खराब आहे म्हणून. मला बघून तो कोणीच म्हणू शकत म्हणेन का कोणी याला बघून. मी कमीत कमी दवाखान्यामध्ये 700-800 रुपये घातले. त्या इकडचा एक्सरे केला, इकडचा एक्सरे केला, काहीच दुखत नाही बरं का, काहीच नाही. एक्सरे मध्ये काही नाही. पण माझ्या पाठीमागे असं समजा नाही मला की मला काय पुरे दात असे पांढरे शिपीत येतं. आणि इकडं अरे दुखतंय, हे दुखलं ना तर इथं असं फटफट करते माझी. पान खातो का मग. पान सांगू का तुम्हाला, सांगू का, कमेंट मध्ये मी सांगते, कोणीही पान खायचं नाही. पान खाल्लं की हे दात आहे ना. 2 महिने झाले असं पान नाही खाल्लं. 1-1.5 महिना झाला. 2 तर नाही म्हणता, 1 महिना झाला असं मी खाल्लं. ते पानातलं असतं ना, ते असं इकडे सुपारी खाल्लंच नाही ना. मी खाल्लं नाही ना. आता खिचडी कडू लागते का बरं सांगा बरं. गरम गरम खिचडी कडू लागते का. हा क्या अवघड काय सांगा. मला तर अजून नाश्ता बी नाही, जेवण बी नाही, नाश्ता बी नाही. मला काही भेटणार नाही. हा हे कुठे असं काय, हे पलीकडचं कॅमेरा नाही होत त्याच्यामध्ये. नाही कसं काय नाही होत. आयफोन येतो, आयफोन मध्ये पलीकडचा कॅमेरा होत असते. नाही होत. मला बी आयफोन घ्यायचा आहे आता. मित्रांनो परत भेटू तुम्हाला. नाही हे बघा, आता ही खिचडी तुम्हाला कडू लागते का बघा, सांगा बरं. ही खिचडी या अशी खिचडी कडू लागते का सांगा बरं. दाखव खिचडी कशी केली. या खिचडी खायला बघा. हे शिवानीला अशी गरम गरम खिचडी बनवून दिली. हे बघा किती भारी खिचडी आहे ही. मला एवढी खिचडी तर माझ्यासारखी तर 2 टोपले खिचडी खाईन बरं. कशी झाली खिचडी शिवानी. कडू नाही लागत. हे बघ बिलकुल बी कडू नाही. मग पप्पा डोकं चोरून देतात, मालिश करतात, मी स्वयंपाक करण्यात बिझी आहे, कपडे धुवायचे, भांडे घासायचे, मला टाइम नाही तिच्याकडे बघायला. मग ते सासरा आहे ना बघायला. हे फक्त थोडी हळद जास्त झालेली आहे त्याच्यामुळे तसं लागते. काही होत नाही. खिचडी इतकी मिठाची खिचडी इतकी भारी लागते. हा ना, इतक्या टायमाला लागतं. किती 10 टोपले खिचडी खाईन मी. किती खाली बरोबर ते काल कमेंट आलती, ते कमेंट सांग बरं. कोणाची कमेंट आलती. त्यांना वाटतं की शिवानी प्रेग्नेंट आहे म्हणून त्याच्यामध्ये सांगते. 3दाच कमेंट करते. सांग एकदाच काय त्यातलं. ते कसं आहे माहिती का, ती जरा खाण्यापिण्याच्या बाबतीत थोडी म्हणजे कसं आहे, माझ्यासारखं नाही तिचं. मी काय करते माहिती का, एनी टाईम कधी बी जेव्हा मला भूक लागली, कधी पण 12 वाजता 11 वाजता कधी भूक लागली, वडापाव खाईन, जेवण करून. दुपारी 12 वाजता रे.
हे रातच्या 12 वाजता म्हणतो यो. म्हणजे दुकानात गेले, मला भूक लागली, मी वडापाव खाईन, मिसळपाव खाईन, काही पण खात राहते, म्हणून माझी तब्येत खराब होत नाही. माणसाने कसं आहे, जेवढा वेळ मिळेल तेवढा 3-4 टाइम जेवण केलं पाहिजे. हिचं कसं माहिती का, एवढं देवाला निवड दाखल आयुष्य हे खाणं आहे आणि खाणं हे आयुष्य आहे, त्यामुळे खात राहायचं. असं एवढं देवाला निवड दाखवल्यासारखं खायचं, मग त्याच्यामुळे माणसाची तब्येत काही बनत नाही. तब्येत बनण्यासाठी माणसाने खायला पाहिजे, पोटभर खायला पाहिजे. भाजी चपाती दूध जोपर्यंत चपाती ढेकर येत नाही. चल रे. सगळ्यात मोठं मेन म्हणजे कारण तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर जेवण पचवायचं असेल म्हणजे भारी एकदम, तर त्यासाठी तुम्हाला गोष्ट सांगतो मी, वजन वाढलं तरी चालतंय, काही प्रॉब्लेम नाही. त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट केली पाहिजे, काय ती म्हणजे मस्तपैकी 2 चपात्या घ्यायच्या, 2 चपात्या अशा चुरायच्या बारीक आणि त्याच्यामध्ये मस्त पातळ भाजी टाकायची आणि मस्त चुरून मुरून खायचं. मग तेव्हा तब्येत वाढती, अशी बॉडी बनती. समजे घ्या. माझे इतके दिवस मी म्हणजे नॉर्मल होतो, त्यावेळेस मला तब्येत माझी एवढी चांगली नव्हती. तुम्ही माझ्या एकदम पहिल्या जुन्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता माझी तब्येत कशी होती आणि आता कशी आहे. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जास्त वजन वाढलेलं बी हानिकारक असतं आणि जास्त वजन म्हणजे मीडियम मध्ये माणूस पाहिजे. वजन वाढणं किती पटकन खायला म्हणलं खात नाही, म्हणलं ती टाकून तिला खिचडी कडू लागणार ना, तिला खायची नाही खिचडी, अवघडच काम. तिची तब्येत, तिला काल सलाईन लावल्या होत्या, 2 बॉटल मस्तपैकी सलाईनच्या चढवल्या, तरी बी बिचारायला बरं नाही, अजून बी ताप आहे. तुम्ही दुसरंच काहीतरी त्याच्यावर तर्क काढता, दुसरंच काहीतरी बोलता, नवीन तर्क काढता त्याच्यावरती की बाबा या असंच झालंय, ते तसंच झालंय, या असंच आहे, ते तसंच आहे. पण मित्रांनो, मला एक गोष्ट कळत नाही, जर काही असं आहे तर मी तुम्हाला का नाही सांगणार? मी तुम्हाला सांगितलं नसतं का आतापर्यंत? सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतात, सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे, तरी बी मला तुम्ही 3दाच म्हणता की दादा शिवानी प्रेग्नेंट आहे का, शिवानीचं असं आहे का. पण मित्रांनो, काय सांगू मी तुम्हाला, सध्या तिची परिस्थिती म्हणजे जरा आटोक्यात आणण्याचं काम चालू आहे, कारण तिला बरं वाटत नाही. कारण तुम्हाला सांगतो, तिचं वजन थोडंसं कमी आहे, शिवानीचं वजन कमी भरतं, त्याच्यामुळं कसं आहे, बाकीच्या गोष्टी बघू पुढं काय आहे तर, नाही का. तुम्हाला सांगू, आम्ही नक्कीच सांगू. इकडं बघा मम्मीला आता जायचं होतं दुकानावर. आता दुकानावर जायचंय, आता वाजले 9:15 आणि मला आता सगळं काम आवरलेलं आहे, मला जायचं दुकानावर. मम्मीला खरं म्हणलं तर दुकानात नाही जायचंय, मम्मीला दुसरीकडेच कुठंतरी जायचंय. त्यासाठी मला जायचंय दुकानामध्ये. पण मी म्हणलं चला आता सकाळी एक व्हिडिओचा टेक काढून घेऊ. सकट व्हिडिओ काढाय आता याच्यामध्ये सगळं मम्मीच बोलली अर्ध्याच्यावर, मी काही बोललेलं नाहीये. आणि आता शिवानी आहे, तर शिवानीला घेऊ आपण कॅमेऱ्याच्या आडाक्यात. इकडे उलटी आली ओढणी, मला उलटी आली. मित्रांनो, तर शिवानी येते 2 मिनिटांमध्ये, थांबा जरासं तुम्ही वाट बघा. तोपर्यंत माझ्याशी गप्पा छप्पा मारा मस्तपैकी. मी तुम्हाला सांगतो काही गोष्टी. आणि भरपूर साऱ्या माझ्या बहिणींनी कमेंट केल्या काल, छान सगळ्यांच्या कमेंट मी वाचल्या, पण त्यांना लाईक करायचं विसरलो. आज ते लाईकचं टार्गेट कंप्लीट झालेलं असेल बहुतेक. मी सगळ्यांच्या कमेंटला लाईक देण्यात हे करेल, रिप्लाय तर देणं होत नाही, व्हिडिओमध्ये रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यांना खूप धन्यवाद. मला खायला खाल्लं पाहिजे ना, खाण्याचा प्रॉब्लेम, तिचं वजन आता कमी झालंय. कमी झालं 40 किलो वजन आहे, 40. खूपच कमी वजन आहे. झोपायचं पांघरून घेऊन, कुठेही कोणाला गप्पा मारत नाही बसायचं. टेंशन घ्यायचं नहीं, टेंशन लेने का नहीं, कुछ भी टेंशन लेने का नहीं. टेंशन लेने से बीपी लो होता है, बीपी लो हो गया तो हाथ पैर ढीले होते हैं, हाथ पैर ढीले हो गए तो चक्कर आती है, चक्कर आ गया तो मेन डिम होता है, मेन डिम हो गया तो फिर क्या होता है कमेंट में बोलो. अभी मिलता हूँ तुमको 2 मिनट में. मम्मी ते पडलं तर कसं व्हायचं बरं? असं कसं? आमची तर लाईट गेलेली आहे, पण तरी पण बिल्डिंगचं काम चालू आहे. मम्मीचा काहीतरी खेळ चालू नवीन आहे. असं काम करावं लागतं मित्रांनो. बघा, कामाशिवाय पर्याय नाही. हा, त्याला बुक म्हणते, बिल बुक. एवढं का गट्टा बांधता का? जेवायला नाही जायचं तुम्हाला आज? आम्हाला डब्बा आणला होता नाही काय? डब्बा आणला होता, पण त्या डब्याने थोडी पोट भरणार आहे. तरी पण तुम्ही घरी जाणार ना जेवायला. पप्पा जेवले नाहीत, मी जेवले. मी कुठे जेवलोय? तुम्हाला खायचं नाही ना? माझी तब्येतच खराब आहे. हो,
ते बिल्डिंग बांधून कसं व्हायचं दोरी हा बांधा, दोरी. पावसाचं वातावरण आहे अर्धे आता करायचं का पुरं करायचंय? होय पाऊस पडतोय वाटतात मला येते का बांधता? मी काय मिस्त्री आहे का? बांधा बरोबर म्हणजे काम करायचं कारण तुला करता येत नाही. काय अवघड काम आहे. काम करून दिलं तरी म्हणते तुला करता येत नाही. शिवानीला बरं वाटतंय का मला काय माहिती आता घरी जाऊन बघावं लागेल. नुसतं घरात झोपून राहिले आणि थोडी दुखणं राहत असतं. उठून बसावं लागतं, 2-4 चपात्या खावं लागत्या, दूध न्यावा, दूध चपाती खाऊ घालावं. हा मी खाऊ घालतो चांगलं तर पाहिजे तिने ते यूट्यूबवाले फॅमिली बी कधीच नाही तुम्हाला खात नाही म्हणून. मम्मीने काय विचारलं माहिती युट्यूबचं पेमेंट आला का नाही विचार आता मीच कदरलोय मम्मीला युट्यूबचं पेमेंट आला का नाही सांगायला बघ कसं बांधलं का आता. ये बघ, ये हो गई हमारी बेटी.